विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला एक जागा, कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। कोर्टाच्या बोगस निकालानं पुणे कोर्ट हादरलं। न्यायाधीशांच्या खोट्या सह्या शिक्के वापरून आरोपींनी मिळवला जामीन। साम टीव्हीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद पेटला। हिंदू संघटनांना जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा। छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर भिवंडीत। तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला आज फडणवीसांकडून मंदिराचं लोकार्पण। औरंगजेब हा क्रूर शासक होता। देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। रेशीमबागमधल्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देण्याची शक्यता। मुंबई विमानतळावर सोनं तस्करीचा पर्दाफाश। 8.5 कोटी किमतींचं 10 किलो सोनं जप्त। तिघांना अटक। नशिराबादच्या शेतमजुराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यूची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। तर परिसरात शोककळा। येमेनमधल्या हुती बंडखोरांवर अमेरिकेचे हवाई हल्ले सुरू। हल्ले थांबवले नाही तर अमेरिकन जहाजं नष्ट करू। एअर स्ट्राईकवर हुती बंडखोरांचं खुलं आव्हान। भीषण हल्ल्यांनी पाकिस्तान हादरलं। गेल्या 48 तासांमध्ये 57 हल्ले। बसच्या स्फोटात 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा बलूच लिबरेशन आर्मीचा दावा।